विद्यार्थी मित्रांनो, खास तर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला अर्थशास्त्र आणि अर्थशास्त्राविषयीची माहिती तुम्हाला उपलब्ध व्हावी या हेतूने खास तर ह्या चॅनलची मी निर्मिती केलेली आहे। पदवी आणि पदव्युत्तर स्तरावर जे विद्यार्थी अभ्यास करतात, मग ते MA चे असो किंवा MCOM चे असो किंवा इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी असतील किंवा अभ्यासक असतील, यांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, ह्या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून त्यांना जास्तीत जास्त या विषयाची जी उपयोगिता आहे, या विषयातील घटकांची जी उपयोगिता आहे ती तुम्हाला माहिती व्हावी, हा उद्देश मात्र याचा असणार आहे किंवा आहे। त्यामुळे ह्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा, त्याला लाईक करा आणि काही कमेंट्स असतील द्वारा खरोखरच हा तुम्हाला व्हिडिओ आवडलेला आहे, याच्यातली माहिती तुम्हाला उपयोगाची पडत आहे किंवा पडणार आहे, त्या संदर्भामध्ये काही कमेंट्स असेल तर नक्कीच तुम्ही तुमचे कमेंट्स देखील कळवण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करा। ठीक आहे, तर मग या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करणं विसरू नका। आणि त्यानंतर आपण आता आज पाहूया की इंडियन ॲग्रिकल्चर रोल अँड प्रोग्रेस या विषयांवर आपण चर्चा करत असताना आपण असं म्हणूया की कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासामध्ये शेतीची भूमिका फार महत्त्वाची असते। कारण कोणत्याही राष्ट्राच्या प्रारंभीच्या विकास अवस्थेमध्ये किंवा आर्थिक प्रगतीमध्ये जर कोणत्या क्षेत्राचं महत्त्वाचं योगदान असेल तर ते शेतीचं योगदान आहे। कारण आता आपण पाहतो की जगातले विकसित देश देखील आपल्या आर्थिक विकासासाठी शेतीला देखील ते गौण स्थान देत नाहीत। जरी ते भांडवल प्रधान देश असले तरीही ते शेतीला गौण स्थान देत नाहीत, कारण की शेतीच्या विकासावर हा प्रामुख्याने तेथील अर्थव्यवस्थेचा विकास हा अवलंबून असतो। आणि म्हणून ही शेतीचा इतिहास नेमका काय आहे या संदर्भामध्ये आपल्याला थोडीशी चर्चा करणं अपेक्षित आहे। आणि असं म्हटलं जातं की शेतीचा जो इतिहास आहे त्या शेतीचा इतिहास हा मानवाच्या इतिहासापासूनच सुरू झालेला आहे। म्हणजे एवढं प्राचीन या शेती व्यवस्थेचं महत्त्व किंवा शेती या घटकाचं महत्त्व अगदी मानव उत्क्रांतीपासूनच आहे। आणि आपल्या या राष्ट्राची जी ताकद आहे, आपल्या देशाची ही ताकद आहे, नव्हे तर जगातल्या सगळ्या देशातील अर्थव्यवस्थेची जी ताकद आहे ती ताकद जर कोणती असेल तर त्या देशातली शेती आणि त्या देशातील शेतकरी। म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईकांनी देखील असं म्हटलेलं आहे की देशाच्या आर्थिक आणि सामाजिक सांस्कृतिक विकासामध्ये जर कोणत्या क्षेत्राचं महत्त्वाचं स्थान असेल तर ते शेतीचं आहे। म्हणून देशातला शेती आणि शेतकरी सुधारला पाहिजे, तरच देशाचा आर्थिक विकास हा त्या ठिकाणी होऊ शकतो। म्हणून शेतीची भूमिका फार महत्त्वाची आहे। आता ही शेती जी आहे ना, ही इसवी सन पूर्व 10,000 वर्षापूर्वी ज्यावेळेला जवास्म युग आपण ज्याला म्हणतो त्या कालखंडामध्ये या शेतीला सुरुवात झालेली आहे। त्या कालखंडामध्ये लोक हे रानटी अवस्थेमध्ये होते आणि त्यावेळेला त्यांच्या समूहामध्ये गाई, म्हैशी, जनावरं, घोडा, बैल
यांच्या साह्याने ते शेती करायचे, म्हणजे त्यावेळेला ते वावरायचे. त्याच्यानंतर ताम्रपाषाण युग सुरू झालं. इसवी सन पूर्व 5000 ते 3500 वर्ष हा त्याचा कालखंड आहे. आणि या कालखंडामध्ये लोकांनी काय केलं, शेती करायला सुरुवात केली, घरं बांधून राहायला सुरुवात केली. आणि म्हणून त्या कालखंडामधला जो शेतीचा व्यवसाय होता तो त्या कालखंडामध्ये अतिशय प्रगतशील अशा प्रकारची शेती ही त्या कालखंडामध्ये केली जायची. त्या कालखंडामध्ये शेती ची प्रगती जर होतीच, परंतु व्यापाराची देखील प्रगती मोठ्या प्रमाणावर होती. म्हणून त्या कालखंडामध्ये नगर रचना, नगरांची देखील व्यवस्था किंवा नगर देखील प्रामुख्याने विकसित असलेले आपल्याला त्या कालखंडामध्ये दिसून येतात. त्याचं एकमेव उदाहरण आपल्याला सांगता येतं मोहनजोदडो आणि हडप्पा. आता हे मोहनजोदडो आणि हडप्पा त्याचा जो इतिहास आहे तो 3000 इसवी सन पूर्व 3000 ते 2700 या कालखंडामध्ये हे मोहनजोदडो आणि हडप्पा ही शहरं आपल्याला आढळून आली. आणि त्याच्यावरून आपल्याला स्पष्ट करता आले की खरोखरच त्या कालखंडामध्ये, त्या संस्कृतीमध्ये लोकांचा मुख्य व्यवसाय जर कुठला होता तर तो शेती होता. शेती ही प्रगतशील होती. त्या शेतीमध्ये ते वेगवेगळ्या प्रकारचं बियाणं घ्यायचे, म्हणजे पिकं घ्यायचे. मग फळं असतील, भाजीपाला असेल, तेलबिया असेल, या सगळ्यांचं उत्पादनही त्या कालखंडामध्ये घेत होते. आणि तदनंतरच्या कालखंडामध्ये स्वातंत्र्याच्या नंतर परत शेतीच्या विकासाला चांगल्या पद्धतीने सुरुवात झाली. हरित क्रांतीची सुरुवात झाली. आणि 20व्या आणि 21व्या शतकामध्ये तर आता आपण आधुनिक स्वरूपामध्ये शेती करू लागलेले आहोत. म्हणून ज्याला जमीन कशी खोदायची कळत नाही, ज्याला माती कशी सांभाळायची कळत नाही, ती व्यक्ती स्वतःला विसरलेली असते. आणि म्हणून शेतीशी आपला असणारं जे नातं आहे, शेतीशी असणारा जो आपला घनिष्ठ संबंध आहे तो एवढा मजबूत आहे की म्हणून आपण शेतीला आपण काळ्या आईची भूमिका आपण देतो. तिचं नाव आपल्याला काळ्या आईची भूमिका, काळी आई आपण तिला म्हणतो. एवढं जवळचं आईसारखं नातं आपलं त्या शेतीबरोबर आहे. आणि म्हणून देशाच्या आर्थिक विकासामध्ये या शेतीची भूमिका फार महत्वाची आहे. शेती उत्पादन हे राष्ट्राच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. या शेती विकासामुळे काय होतं की वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा उपलब्ध करून देखील ही शेती देते. म्हणजे शेतीमधून अन्नधान्याचा उत्पादनाचा पुरवठा देखील मोठ्या प्रमाणावर होतो. शेतीमध्ये अन्नधान्य उत्पादनच केलं जात नाही, शेतीमध्ये रोजगार निर्मिती देखील मोठ्या प्रमाणावर होते. एवढं महत्व शेतीचं आहे. म्हणजे शेती फक्त अन्नधान्य उत्पादनच करत नाही, शेती फक्त रोजगार निर्मितीचं क्षेत्रच नाहीये, तर शेतीमधून उद्योग क्षेत्राला लागणारा कच्चा माल देखील शेतीमधूनच उपलब्ध होतो. म्हणून औद्योगिक विकासासाठी देखील शेती क्षेत्राचा विकास फार महत्वाचा आहे. म्हणजे शेतीची भूमिका ही औद्योगिक विकासासाठी फार महत्वाची आहे. आणि म्हणून या शेती क्षेत्रामधून जो काही कच्चा माल आहे तो माल औद्योगिक क्षेत्राला सप्लाय होतो. आणि औद्योगिक क्षेत्राचा विकास हा प्रामुख्याने त्या शेती क्षेत्रामधून पुरवठा होणाऱ्या कच्च्या मालाच्या द्वारे होत असतो. म्हणून शेती क्षेत्राचा विकास हा औद्योगिक क्षेत्राशिवाय करणं अशक्य तरी देखील, कारण की शेती क्षेत्रामध्ये सुधारणा करायच्या म्हटल्या तर औद्योगिक क्षेत्रामधून तयार होणाऱ्या यंत्रसामग्रीचा वापर आपल्याला शेती क्षेत्रामध्ये करता येऊ शकतो आणि परत शेतीचा विकास आपल्याला करता येऊ शकतो. म्हणून शेती आणि उद्योग आहे का नाही, या दोघांचाही परस्पराच्या भूमिकेतून आपल्याला देशाच्या आर्थिक विकासामध्ये वाढ करता येऊ शकते. म्हणून सर्वप्रथम आपण शेतीच्या विकासाच्या बाबतीमध्ये आपण पाहतो की राष्ट्राच्या प्रगतीमध्ये
राष्ट्राच्या आर्थिक विकासामध्ये शेतीचं जे योगदान आहे, हे शेतीचं योगदान फार महत्वाचं आहे आणि म्हणून शेतीमध्ये सुधारणा झाल्या पाहिजे. ऐकणे तर या शेतीची जी भूमिका आहे, द रोल ऑफ इंडियन ऍग्रिकल्चर म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतीची भूमिका काय, तर मी एका वाक्यामध्ये सांगेल की ऍग्रिकल्चर सेक्टर इज बॅकबोन्स ऑफ अवर इंडियन इकॉनॉमी. शेती हा आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे, जो शरीराचा आपला पाठीचा कणाला आपला ताठ मानेनं जगायचं शिकवतो, ताठ मानेनं उभं राहायचं शिकवतो. ही शेती आपल्या अर्थव्यवस्थेला ताठ मानेनं जगायचं शिकवते आणि म्हणून शेतीची भूमिका फार महत्वाची आहे. शेती काय करते तर फूड सप्लाय करते. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ एग्रीकल्चर सेक्टर? बिकॉज फूड सप्लाय ही अन्नधान्याचा पुरवठा करते. जवळपास देशामध्ये 2.5 अब्ज लोकांना पोषण्याचं काम ही शेती करते आणि म्हणून मानवी जीवनासाठी जसं आपण म्हणतो की आपल्याला कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत, की आपण श्वासाशिवाय आपलं जीवन नाही, पाण्याशिवाय आपलं जीवन नाही, म्हणजे पाणी आणि हवा ह्या निसर्गनिर्मित घटक आणि त्याच्याशिवाय आपलं जीवन नाही. त्याचबरोबर अन्न देखील आपल्याला त्यापैकीचा एक महत्वाचा घटक आहे. अन्नाशिवाय देखील माणूस जगू शकत नाही. हवा तर लागतेच, पाणी पण लागतच, पण अन्न देखील लागतं. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. अन्न ही आपली काय ऊर्जा आहे आणि ही ऊर्जा आपल्याला कुठून मिळते? शेतीमधून मिळते. माणसाला जिवंत राहण्यासाठी अन्नधान्याची गरज लागते, अन्नधान्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आपल्याला वाढत्या लोकसंख्येच्या अन्नाची गरज, त्यांची भूक जर भागवायची असेल तर आपल्याला शेतीला महत्त्व देऊन शेतीचा विकास करणं अपेक्षित आहे. कारण की वाढत्या अन्नधान्याची गरज फक्त कुठून पूर्ण होते? शेतीमधून पूर्ण होते. कारण की शेतीमधून अतिरिक्त धान्य किंवा अतिरिक्त उत्पादन करण्याची ताकद जर कशामध्ये असेल तर ते शेतीमध्ये आहे. तुम्ही अब्जावधी रुपयाची कंपनी काढा, अब्जावधी रुपयाचा कारखाना काढा आणि त्या कारखान्यामध्ये तुम्ही धान्य उत्पादन करा, गहू उत्पादन करा, टाका त्या कंपनीच्या मशीनमध्ये एक गव्हाचा दाणा आणि करा त्या एका धान्यापासून हजारो धान्याची निर्मिती. होऊ शकते का? नाही. सरप्लस कॅपॅसिटी फक्त शेतीमध्येच असते. अतिरिक्त उत्पादन निर्माण करण्याची ताकद फक्त शेतीमध्येच आहे. बरोबर का नाही? पूर्वी म्हटलं जात होतं 1 तीळ 7 जणांनी खायचा. कसा खायचा? प्रश्न पडतो का नाही? 1 तीळ 7 भावंडांनी खायचा. पूर्वी आमचे वडील आम्हाला गोष्ट सांगायचे की बाळा 1 तीळ 7 भावंडांनी खायचा. कसा खायचा? त्यावेळेला प्रश्न पडायचा, आम्ही सांगायचं कुरतडून कुरतडून खायचा. पण वडिलाला ते अपेक्षित नव्हतं. कालांतराने जेव्हा मग मी ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स शिकवायला लागलो आणि प्रत्यक्ष असं कळालं, म्हणजे शेती करत गेलो आणि शेती करत करत हा प्रश्न कधी पडला नाही. पण जेव्हा अभ्यासाला लागतो अतिरिक्त उत्पादन करण्याची ताकद फक्त शेतीमध्ये. शेती करत होतो, शेतीमध्ये धान्य पेरत होतो, उत्पादन होत होतं. बरोबर, मुठभर धान्य पेरायचं आणि भरपूर उत्पादन व्हायचं. तसं 1 तीळ जर जमिनीमध्ये जर टाकला तर त्या एका तिळापासून एक रोपटं तयार होईल आणि त्या रोपट्याला शेकडो फळं लागतील आणि त्या फळापासून
बरंचसं काही तीळ निर्माण होईल. मग ते 7 भावंडांनी वाटून खायचं. म्हणजे शेतीमध्येच फक्त अशी अतिरिक्त उत्पादन करण्याची ताकद आहे. वाढत्या लोकसंख्येला जगवण्याची ताकद कारखान्यामध्ये नाही, शेतीच्या उत्पादनामध्ये आहे. आणि म्हणून शेती जगली पाहिजे आणि शेती करणारा शेतकरी जगला पाहिजे, तरच देशाचा आर्थिक विकास होईल. आता पुढे आपल्याला म्हणता येईल शेतकरी हा कारखानदार झाला पाहिजे. शेतकऱ्याने शेतीला व्यावसायिक स्वरूप दिलं पाहिजे, आधुनिक पद्धतीने शेती केली पाहिजे, आणि तो करत आहे. सध्याच्या काळामध्ये सरकारकडून नवीन नवीन प्रकारच्या योजना शेतकऱ्यांच्या विकासासाठी, शेतीच्या विकासासाठी सरकारकडून राबवल्या जातात. जलसिंचनाचा प्रश्न आहे, पाण्याचे प्रश्न आहेत, विजेचे प्रश्न आहेत. सरकारने वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवून शेतीला आणि शेतकऱ्याला मदत करण्याचा जो रचना आहे, ती सरकारने रचना आता मोठ्या प्रकारामध्ये ते कार्यान्वित केलेली आहे आणि परिणामी शेतीचं उत्पादन आता मोठ्या प्रमाणामध्ये वाढू लागलं. परंतु एक मात्र मला सांगतं, ते विकसित देशाच्या तुलनेने आपल्या देशाच्या शेतीचं उत्पादन क्षमता कशी आहे, कमी आहे. आणि म्हणून अन्नधान्याच्या उपलब्धतेसाठी आपल्याला जर शेतीचा विकास झाला नाही तर आपल्याला परकीय देशांवर अवलंबून राहण्याची पाळी आपल्यावर येऊ शकते. आणि म्हणून ती पाळी येऊ द्यायची नसेल तर शेतीचा विकास आपण केला पाहिजे. एवढं महत्व शेतीचं आहे. आणि म्हणून आपल्याला भविष्य काळामध्ये दुसऱ्या देशाकडून अन्नधान्य आयात करण्याची गरज आपल्याला भासली नाही पाहिजे. जर आपण आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं उत्पादन केलं, चांगल्या दर्जाचं उत्पादन जर केलं, तर कदाचित आपलं हे उत्पादन आपण बाहेरच्या देशाला पाठवून त्यापासून आपण परकीय चलन देखील मिळू शकतो. म्हणजे शेती फक्त अन्नधान्य उत्पादनासाठीच नाही, तर आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपल्याला परकीय चलन उपलब्ध करून देण्याची ताकद देखील या शेतीमध्ये आहे. आणि म्हणून या शेतीचा विकास केला पाहिजे. या शेतीमध्ये नवीन नवीन तंत्रज्ञान वापरलं गेलं पाहिजे. कारण भारतामध्ये आता 148 कोटी लोकसंख्या आहे आणि 148 कोटी लोकसंख्येला जर अन्नधान्याचा पुरवठा जर करायचा असेल तर आपलं अन्नधान्य हे वाढलं पाहिजे. आणि हे अन्नधान्य पुरवठा करण्याची जबाबदारी शेतीकडे आहे. आणि म्हणून शेतीमध्ये सुधारणा झाल्या पाहिजे. आता मी म्हणालो की अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये शेतीचं योगदान आहे का? नाही. तर कंट्रीब्युशन टू नॅशनल इन्कम, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये देखील शेतीचं योगदान आहे. जवळपास 15 ते 18% एकूण जीडीपीच्या 15 ते 18% वाटा हा सध्या आपल्या जीडीपी मध्ये या शेती क्षेत्राचा आहे. पूर्वी तो वाटा 50%च्या वर 1950 आणि 1956 या कालखंडाचा जर विचार जर केला तर त्या कालखंडामध्ये एकूण जीडीपी मध्ये शेती क्षेत्राचा वाटा जास्त होता. औद्योगिक क्षेत्राचा वाटा त्याच्यानंतर काला आणि खालोखाल सेवा क्षेत्राचा वाटा. परंतु आता स्वरूप बदललेलं आहे. आता आपल्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये 3ऱ्या क्रमांकावर शेती क्षेत्राचा वाटा आहे, 2ऱ्या क्रमांकावर औद्योगिक क्षेत्राचा वाटा आहे, म्हणजे सेवा क्षेत्राचा वाटा आहे, नंतर औद्योगिक क्षेत्राचा वाटा आहे. परंतु यामध्ये 3ऱ्या क्रमांकावर जरी कृषी क्षेत्राचा वाटा असला तरी या दोन्ही क्षेत्राचा पाया कशावर अवलंबून आहे? शेतीवरच अवलंबून आहे. शेतीने जर आपला पाया काढून दिला तर दोन्ही क्षेत्र गडबडून जातील. म्हणजे दोघांचा बेसमेंट शेती आहे. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेतीचा वाटा जरी कमी असला तरी शेतीचं भारतीय अर्थव्यवस्थेतील स्थान गौण नाही. नॉट ए जोक. 148 करोड लोकसंख्येला जगवती आपली शेती. आणि म्हणून अनेक विकसित देशाच्या आर्थिक विकासाच्या इतिहासावरून जर आपण हेच पाहिलं तर शेतीची प्रगती जी आहे ही तेथील देशाच्या आर्थिक विकासाची मोजपट्टी आहे, त्याचा निकष आहे. आपण तर कृषी प्रधान अर्थव्यवस्थेमध्ये, म्हणजे आपली अर्थव्यवस्था तर कृषी प्रधान अर्थव्यवस्था आहे. आणि म्हणून आर्थिक प्रगती ही शेतीच्या प्रगतीवरून ठरते किंवा त्याच्या अर्थव्यवस्थेला गतिमान करते, ती अर्थव्यवस्था प्रवेगित करते. आज औद्योगिकीकरणामध्ये जेवढे काही देश आज अग्रेसर आहेत, जेवढे काही देश औद्योगिक क्षेत्राच्या बाबतीमध्ये विकसित आहेत, आघाडीवर आहेत, त्यांच्या राष्ट्राच्या एकेकाळच्या अर्थव्यवस्थेकडे जर आपण लक्ष जर दिलं तर त्यांची अर्थव्यवस्था ही
एकेकाळी कृषी आधारित म्हणजे कृषी आधारितच अर्थव्यवस्था होती. त्यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये कृषी क्षेत्राचंच प्राबल्य होतं. परंतु कालांतराने विकसित राष्ट्रांच्या उत्पन्नामध्ये आजही कृषी क्षेत्राचा वाटा हा महत्वाचा आहे. आणि मी आता सांगितलं की भारताच्या तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये किंवा भारताची अर्थव्यवस्था तर कृषी प्रधान आहेच. मग आपल्या भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेती क्षेत्राचा जो वाटा आहे तो 2020 आणि 21 मध्ये तो जवळपास 20% आसपास होता. आता तो 18 ते 19% आसपास झालेला आहे, म्हणजे कमी झाला. परंतु शेतीचं महत्व कमी नाही झालं. शेतीचं महत्व उलट जास्त वाढलेलं आहे. त्या कालखंडामध्ये लोकसंख्या कमी होती, अन्नधान्य कमी होतं, शेती क्षेत्राचा फारसा विकास झालेला नव्हता. आता मात्र शेतीचं महत्व जास्तच आहे, कारण की लोकसंख्या वाढलेली आहे, धारण क्षेत्र कमी झालेलं आहे. उत्पादकता जरी वाढली असेल तरी वाढती लोकसंख्या, धारण क्षेत्र कमी आणि अन्नधान्याच्या पुरवठ्याच्या अडचणी. शेती क्षेत्राच्या विकासाशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीत. म्हणून राष्ट्रीय उत्पन्नामध्ये देखील शेतीचं योगदान महत्वाचं आहे. त्यानंतर आपल्याला सांगता येईल की सोर्स ऑफ रॉ मटेरियल टू ऍग्रो बेस्ड इंडस्ट्रीज, कृषी आधारित उद्योग निर्माण झाले पाहिजे. आपली अर्थव्यवस्था ही कृषी प्रधान आहे. मग आपल्या अर्थव्यवस्था जर कृषी प्रधान जर असेल तर कृषीवर आधारित आपण उद्योग निर्माण केले पाहिजे. कारण ज्या भागामध्ये आता आपण थोडक्यामध्ये पाहू नये रिजनल डिस्पॅरिटीज, भारताच्या सर्वच राज्याचा विकास हा सारख्याच प्रमाणामध्ये नाहीये. का तर निसर्गाने प्रत्येक राज्याला वेगवेगळ्या बाबतीमध्ये साधन संपन्न केलेलं आहे. म्हणजे जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे ती परिस्थिती कदाचित उत्तर प्रदेशमध्ये नसेल, जी परिस्थिती उत्तर प्रदेशमध्ये आहे ती परिस्थिती कर्नाटकमध्ये नसेल, जी परिस्थिती कर्नाटकमध्ये आहे ती परिस्थिती मेघालयामध्ये नसेल. म्हणजे निसर्गाने प्रत्येक राज्याला त्याच्या भौगोलिक परिस्थितीनुसार जी संसाधनं उपलब्ध करून दिली त्या पद्धतीने त्या राज्याने तसा विकास केला आहे. म्हणजे सगळ्या राज्यांचा विकास हा सारख्याच प्रमाणामध्ये नाही. आणि म्हणून ज्या भागामध्ये ज्या वस्तूचं उत्पादन होतं त्या भागामध्ये त्या वस्तूच्या उत्पादनावर आधारित जर आपण कारखाने जर काढले तर त्या कारखान्याला लागणारा कच्चा माल शेतीमधून मिळतो. म्हणून शेतीचा विकास झाला पाहिजे. कारण शेतीचा विकास जर झाला तर लागणारा कच्चा माल शेतीमधून आपल्याला जास्त प्रमाणामध्ये काढता येईल आणि तो माल आपल्याला उद्योगांच्या विकासासाठी आपल्याला वापरता येईल. म्हणून विकसनशील देशामध्ये कृषी आधारित उद्योगाच्या प्रगतीसाठी कच्च्या मालाचा पुरवठा जर वाढवायचा असेल तर शेतीचं आपल्याला औद्योगिकीकरण करणं गरजेचं आहे, आधुनिकीकरण करणं गरजेचं आहे. आता देशाच्या आर्थिक विकासामध्ये कृषी मालाच्या पुरवठ्यामध्ये जी कमतरता आहे की कृषी मालाच्या पुरवठ्याची कमतरता हा आर्थिक विकासातला अडथळा असू शकतो. म्हणून कृषी आधारित अनेक प्रक्रिया उद्योग आपण त्या भागामध्ये सुरू केले पाहिजे. ज्या ठिकाणी कापसाचं उत्पादन होतं त्या ठिकाणी कापसावर प्रक्रिया होणारे कारखाने काढले पाहिजे. मग सरकी काढण्याचे कारखाने असले पाहिजे, सूत तयार करण्याचे म्हणजे धागा तयार करण्याचे कारखाने त्या ठिकाणी असले पाहिजे, सरकीवर तेल काढणारे कारखाने त्या ठिकाणी असले पाहिजे, आहे का नाही, धागे तयार करणारे कारखाने त्या ठिकाणी असले पाहिजे. बरोबर ना. ज्या ठिकाणी कापड गिरण्या म्हणजे कापड गिरण्या त्या ठिकाणी निर्माण केल्या पाहिजे. ज्या ठिकाणी तांदळाचं उत्पादन होतं त्या ठिकाणी तांदूळ काढण्याचे ज्या काही कंपन्या आहेत त्या तांदूळ गिरण्या त्या ठिकाणी सुरू केल्या पाहिजे. ताग गिरण्या असतील, डाळ गिरण्या असतील, मांस प्रक्रिया असेल, उद्योग असेल, दुग्धजन्य पदार्थ ज्या भागामध्ये दुग्ध व्यवसाय चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये चालतो त्या ठिकाणी जर दुग्ध डेऱ्या जर आपण जर सुरू जर केल्या, साखर कारखाने ज्या ठिकाणी ऊस मोठ्या प्रमाणावर उत्पादन होतं त्या ठिकाणी कारखाने जर काढले तर असे अनेक उद्योग जे आहेत की शेत मालावर आधारित आहेत.
आणि म्हणून शेतीतून उत्पादन होणारा जो काही शेतमाल आहे तो शेतमाल जर योग्य किमतीला आणि दर्जेदार स्वरूपामध्ये जर उपलब्ध करून जर दिला तर त्या भागामध्ये प्रक्रिया केंद्राचा विकास त्या ठिकाणी होऊ शकतो. म्हणून ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या संधी त्यामुळे काय होतात, निर्माण होतात. आणि म्हणून ग्रामीण अर्थव्यवस्थेला काय मिळते, चालना मिळते. म्हणून ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासाला जर चालना द्यायची असेल तर कृषी आधारित उद्योगांसाठी लागणारा जो काही कच्चा माल आहे त्याचा स्रोत शेतीमधून जर उपलब्ध होत असेल तर शेतीचा विकास केला पाहिजे. ही भूमिका आहे शेतीची. जे शेतीच्या विकासामुळे ग्रामीण औद्योगिक अर्थरचना किंवा अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा होऊ शकते. एम्प्लॉयमेंट जनरेशन, रोजगार निर्मिती देखील या शेती क्षेत्रामधून होऊ शकते. कारण विकसनशील देशामध्ये वाढत्या लोकसंख्येला रोजगार पुरवणं जर कोणत्या क्षेत्रामुळे जर शक्य झालं असेल तर ते शेतीमुळे शक्य झालेलं आहे. कारण अतिरिक्त लोकसंख्या सामावून घेण्याची ताकद जशी आहे ती इतर क्षेत्रांपेक्षा शेतीमध्ये जास्त आहे. आणि म्हणून शेती संबंधित जे पूरक व्यवसाय आहेत त्या पूरक व्यवसायामध्ये लोकसंख्येच्या वाढीच्या वेगानुसार त्याचा विकास होत नाही. आणि म्हणून वाढत्या लोकसंख्येला उद्योग क्षेत्रामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये रोजगाराच्या संधी ह्या मिळत नाहीत. म्हणजे आताही जवळपास 50% पेक्षा जास्त लोकांना रोजगार डायरेक्ट हा शेती क्षेत्रामधून पुरवला जातो. म्हणजे एकंदरीत शेती क्षेत्रावर डायरेक्ट आणि इनडायरेक्ट 50%च्या वर लोकसंख्या ही रोजगाराच्या बाबतीमध्ये शेतीवर अवलंबून आहे. आणि म्हणून आपल्याला सांगता येतं की शेतीमध्ये अतिरिक्त श्रमशक्ती सामावून घेण्याची ताकद शेतीमध्ये आहे. म्हणून शेतीमध्ये सुधारणा झाल्या पाहिजे. शेतीचं योगदान फार महत्वाचं आहे. शेतीच्या विकासासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला पायाभूत सुविधांची निर्मिती करावी लागेल. क्रिएशन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर्स आपल्याला निर्माण कराव्या लागतील शेतीच्या विकासासाठी. कारण शेतीची भूमिका आर्थिक विकासामध्ये महत्वाची आहे. म्हणून कृषी क्षेत्राच्या विकासासाठी आपल्याला जवळपास रस्ते निर्माण करावे लागतील, आपल्याला बाजारपेठा निर्माण कराव्या लागतील, आपल्याला साठवणुकी आपल्याला निर्माण करून द्याव्या लागतील शेतकऱ्यांना, रेल्वे वाहतूकच्या सोयी उपलब्ध करून द्याव्या लागतील, मग पोस्ट सेवा असेल, पाणी पुरवठा असेल, विद्युत पुरवठा असेल, इतर अनेक पायाभूत सुविधा आपल्याला निर्माण करून द्याव्या लागतील शेतीच्या विकासासाठी. आणि त्यामुळे काय होतं, मग शेतीच्या विकासाला चालना मिळते आणि त्याच्यामधून या सगळ्या क्षेत्रांना गती प्राप्त होते. म्हणजे विकास हा वेगाने व्हायला लागतो. म्हणून कृषी क्षेत्रासाठी लागणाऱ्या पायाभूत सेवांच्या विस्तारामुळे काय होतं, शेती क्षेत्राचा जो काही विकास दर आहे तो विकास दर वाढू शकतो आणि परिणामी शेती आणि कृषी आधारित उद्योग यांचा एकंदर काय होतो, विकास होतो. म्हणून एकंदर शेतीच्या विकासामुळे देशाच्या सर्वांगीण विकासाला काय मिळते, चालना मिळते. म्हणून देशाच्या सर्वांगीण विकासाला जर चालना द्यायची असेल तर आपण कशाचा विकास केला पाहिजे, शेतीचा विकास केला पाहिजे. शेतीमध्ये आपण सुधारणा घडवून आणल्या पाहिजे. त्यानंतर आपल्याला सांगता येते की शेतीच्या भूमिकेच्या बाबतीमध्ये की उत्पन्न वाटपातील विषमता जी आहे ही कमी करण्यात मदत होऊ शकते या शेतीच्या विकासामुळे. आता आपण पाहतो की ज्या देशामध्ये शेतीचं वर्चस्व आहे, ज्या देशामध्ये शेती मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते आणि त्याच देशामध्ये लोकसंख्या अतिरिक्त असते. आता शेतीचा विकास झाला नाही तर काय होतं, तर अशा भागामध्ये गरीब आणि शहरी भागामध्ये उत्पन्न वितरणामध्ये विषमता निर्माण होते. आणि उत्पन्न विषमता जर निर्माण जी झालेली असते ती जर कमी करायची असेल तर शेतीला आपण महत्वाचं स्थान दिलं पाहिजे, शेतीला प्राधान्य दिलं पाहिजे. कारण शेती क्षेत्रातील उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि शेती क्षेत्रामध्ये जर 50% पेक्षा जास्त लोक जर शेतीवर जर डायरेक्ट आणि इनडायरेक्ट जर एम्प्लॉयमेंट जर त्यांना मिळत असेल तर शेतीमध्ये सुधारणा जर झाली तर कदाचित त्यांना मजुरी जास्त मिळेल. आणि लोकांना मजुरी जास्त मिळाली की त्यांचं उत्पन्न वाढेल आणि त्याचं उत्पन्न वाढलं की बहुसंख्य लोक मग शहरी आणि ग्रामीण
यांच्या उत्पन्नामध्ये जी विषमता आहे ती विषमता कमी होऊ शकते. मग शहरी भागातील लोकांना मिळणारा रोजगार आणि शेतीमध्ये मिळणारा रोजगार याच्यामध्ये जर तफावत जर पाहिली तर शहरी भागामध्ये रोजगार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतो आणि म्हणून त्यांना वेतन देखील जास्त प्रमाणामध्ये मिळतं. त्याच्यामुळे त्यांची बचत वाढते, त्यांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारतो. आता त्यांना उत्पन्नातला, राष्ट्रीय उत्पन्नातला जास्त भाग त्यांना जातो आणि शेती क्षेत्रामध्ये तो राहत नाही. म्हणून शेती क्षेत्रामध्ये जर सुधारणा जर झाल्या तर जास्तीत जास्त लोक शेतीमध्ये काम करतील, त्यांना वेतनही वाढेल. परिणामी उत्पन्न वाटपातील जी विषमता आहे ती विषमता त्या ठिकाणी कमी होऊ शकते शेतीच्या विकासामुळे. म्हणून शेतीच्या विकासाला महत्त्वाचं स्थान दिलं पाहिजे. शेतीमध्ये सुधारणा घडून आणल्या पाहिजे. शेतीमध्ये जर सुधारणा जर घडून आणल्या तर देशाच्या आर्थिक विकास आपल्याला सहज गतीने आपल्याला करता येऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतरचा आपण भाग पाहूया. तर आपण त्या भागांकडे लक्ष देऊया. इन्क्रीज ऑफ इफेक्टिव्ह डिमांड, प्रभावी मागणीमध्ये वाढ. आता आपण पाहिलं की शेतीच्या विकासामुळं उत्पन्न वाटपातील विषमता कमी होऊ शकते आणि ही विषमता कमी झाल्यामुळं काय होतं की देशातील लोकांचा जो काही एकूण खर्च आहे तो एकूण खर्च वाढतो. एकूण खर्च वाढतो म्हणजे नेमकं काय होतं की लोकांच्या प्रभावी मागणीमध्ये वाढ होते आणि कृषी क्षेत्रातील विकासामुळे मग शेतकरी सुधारला जातो, शेतमजूर सुधारला जातो, या सगळ्यांची खरेदी शक्ती वाढते आणि कृषी क्षेत्राच्या विकासाला चालना मिळायला सुरुवात होते. आणि म्हणून बिगर कृषी क्षेत्रामधून उत्पादित होणारे जे काही माल आहे मग त्या मालाला या कृषी क्षेत्रातील शेतमजूर आणि शेतकरी त्या कृषी मालाला काय करेल, त्यांची मागणी वाढेल, त्यांच्या बाजारपेठेचा विस्तार होईल आणि त्या ठिकाणी दोन्ही क्षेत्र विस्तारित होईल. आणि म्हणून कमी विकसित देशामध्ये बहुसंख्य लोक शेतीवर अवलंबून असतात असं आपण म्हणालो. तर त्यामुळं जर त्या लोकांची उत्पन्न पातळी आणि खरेदी शक्ती जर कमी असेल तर त्यामुळं काय होतं, त्यांच्या गरजा पूर्ण होत नाहीत. मग त्याच्या गरजा जर पूर्ण करायच्या असतील तर त्याच्या उत्पन्न पातळीत आपल्याला वाढ करावी लागेल. मग त्याच्या उत्पन्न पातळीत वाढ केव्हा होईल, जर शेतीमध्ये सुधारणा केल्या तर शेतीमध्ये सुधारणा जर झाली तर त्याचं वेतन वाढेल आणि त्याची मागणी वाढेल. म्हणजे त्याच्या मागणीची काय होईल, पूर्तता होतील. आणि म्हणून आपल्याला सांगतात की शेतीचा विकास झाला तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते आणि शेतकरी आणि शेतमजुरांचं उत्पन्न वाढलं तर ते बिगर कृषी क्षेत्रातील उत्पादनाला ते काय करतील, मागणी करतील. आणि त्यांनी मागणी केली म्हणजे त्यांचं जे काही एकूण उत्पादन आहे बिगर कृषी क्षेत्रातलं तर त्याच्या उत्पादन वाढीला चालना मिळते, आहे का नाही. आणि परिणामी आपल्याला सांगता येतं की मग औद्योगिक उत्पादनासाठी म्हणजे शेतकऱ्यांची मागणी काय होते, वाढते. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं मग शेतकऱ्याला वाटतं की आपण अजून आपल्याला जास्त नफा जर मिळवायचा असेल, जास्त उत्पन्न जर मिळवायचं असेल तर आपण आधुनिक तंत्राचा वापर करू. मग हेच शेतकरी जास्त उत्पन्न वाढल्यामुळे औद्योगिक क्षेत्रामधून तयार होणारं जे काही यंत्रसामग्री आहे, जे काही कीटकनाशक आहे, जे काही तृणनाशक आहेत, यांची मोठ्या प्रमाणावर ते काय करतील, मागणी करतील. आणि मागणी झाली की मग औद्योगिक क्षेत्राचा देखील काय होईल, वृद्धी होईल आणि एकंदर कृषी क्षेत्राच्या विकासामुळे सर्वांगीण अर्थव्यवस्थेचा विकास सहज व्हायला सुरुवात होते. त्याचबरोबर या शेती क्षेत्राचं महत्व एवढ्यावरूनच आपल्याला स्पष्ट करता येत असं नाही. असे अनेक काही घटक आहेत की ज्या घटकामुळे शेतीचं योगदान, शेतीचं महत्व आणि शेतीची प्रगती होणं गरजेचे आहे. देशाला जर अर्थव्यवस्थेचं जे व्यापार चक्र असतं, तेजी आणि मंदी, या तेजी आणि मंदी सारख्या व्यापार चक्रामधून जर अर्थव्यवस्थेला जर बाहेर जर काढायचं असेल ना तर शेती क्षेत्रच आपल्याला बाहेर काढू शकतं. म्हणून अर्थव्यवस्थेला जर आर्थिक मंदीमधून जर बाहेर काढायचं असेल तर शेती क्षेत्राला प्राधान्य देणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेला घसरणीचा कालखंड ज्यावेळेला सुरू होतं
तेव्हा औद्योगिक उत्पादनाच्या मागणीमध्ये घट झालेली असते, बरोबर, मंदीमध्ये. आणि लोक काय करतात, मग औद्योगिक क्षेत्रामध्ये तयार होणाऱ्या उत्पादनाला लोक मागणी करत नाही. परंतु एकच क्षेत्र असं आहे, परिस्थिती कोणती असो, जेवण करणं काही सोडणार नाही. जेवण म्हणजे अन्नधान्य, भाजीपाला, फळफळावळ याची मागणी करणं काय सोडणार नाही. म्हणजे परिस्थिती मंदीची जरी असली तरी मात्र शेतीमधून उत्पादित होणारा शेतमाल हा जीवनावश्यक वस्तू असल्यामुळं त्याची मागणी व्यवस्थेमध्ये नियमित राहते. आणि त्याची मागणी नियमित राहिल्यामुळं अर्थव्यवस्थेला प्रतिकूल परिस्थितीमधून बाहेर काढण्यामध्ये हे शेतीचं क्षेत्र जे आहे हे आपलं महत्वाचं क्षेत्र आहे. आणि ती भूमिका आर्थिक मंदीतून बाहेर काढण्यासाठी शेतीचं योगदान फार महत्वाचं आहे. कारण काही कारखाने जरी बंद पडले तर शेतीमध्ये असे काही उद्योग व्यवसाय असतात की ते चालूच असतात. मग ते कुठंतरी अर्थव्यवस्थेच्या त्या मंदीमधून बाहेर काढण्यासाठी मदत करत असतात. थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगेल की ज्यावेळेला मंदीची परिस्थिती असेल, सगळे कारखाने जर बंद केले तर आपण जेवण करणं सोडून देतो का? मीठ खाणं सोडून देतो का? कपडे घालणं आपण सोडून देतो का? नाही ना. आपल्याला कपडेही लागतात, अन्नही लागतं, मीठही लागतं. मग हे तयार करणारे जे लोक असतात, मग ते कारखाने असतात, ते तर कारखाने सुरूच असतात, आहे का नाही? मग हे त्या परिस्थितीमध्ये हे कारखाने अर्थव्यवस्थेला थोड्या बहुत प्रमाणात का होईना अर्थव्यवस्थेला त्या मंदीच्या गर्तेतून बाहेर काढण्याची प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया ते चालूच ठेवतात. म्हणजे शेतीचं क्षेत्र हे असं एकमेव क्षेत्र आहे तर त्या अर्थव्यवस्थेला, जी अर्थव्यवस्था मंदीमध्ये गेली असेल तर त्या मंदीमधून त्या अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यामध्ये हे शेतीचं क्षेत्र आहे. हे शेतीचं क्षेत्र महत्वाचं योगदान देतं. आता सोर्स ऑफ फॉरेन एक्सचेंज, परकीय चलनाचा स्रोत देखील शेतीमधून आपल्याला उपलब्ध होतो. म्हणजे जगातील अनेक देश जे विकसनशील आहेत आणि ते प्रामुख्याने प्राथमिक वस्तूच्या प्राथमिक वस्तूचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर करतात. म्हणजे तेच देश प्राथमिक वस्तूची निर्यात दुसऱ्या देशाला मोठ्या प्रमाणावर करतात. म्हणजे एकूण निर्यातीमध्ये त्या देशाचा वाटा जवळपास 60 ते 70% आसपास असतो. त्यामुळं काय होतं की शेतमालाच्या एकूण निर्यातीवर, निर्यात होण्याच्या क्षमतेवर परकीय यंत्रसामग्री आणि भांडवली वस्तू ज्या आहेत ह्या किती प्रमाणामध्ये आपल्याला आयात करायच्या हे ठरत असते. आता शेतीमधून जर आपली निर्यात जर होत नसेल तर आपल्याला परकीय चलन मिळणार नाही. आणि जास्तीत जास्त जर परकीय चलन जर मिळवायचं असेल तर आपल्या शेतीची उत्पादकता वाढवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. चांगल्या दर्जाचं उत्पादन आपण केलं पाहिजे. आणि ते चांगल्या दर्जाचं उत्पादन जर आपण बाहेरच्या देशाला निर्यात करू शकलो तर त्यापासून आपल्याला परकीय चलनाची काय होते, प्राप्ती होते. एकतर आपल्या उत्पादनाचा दर्जाही वाढतो, शेती क्षेत्रामध्ये सुधारणाही होतात, लोकांना रोजगारही मिळतो, कृषी आधारित उद्योगांचीही निर्मिती होते, त्याही ठिकाणी लोकांना रोजगार मिळतो. आणि सगळ्यात महत्वाचं, आपला निर्यात, आपलं उत्पादन जगातल्या वेगवेगळ्या बाजारपेठेमध्ये गेल्यामुळं आपल्याला परकीय चलनाची प्राप्ती देखील होऊ शकते. म्हणून परकीय चलनाची जर प्राप्ती आपल्याला जर करायची असेल तर शेतीचा विकास आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि परकीय चलनाची प्राप्ती त्याच्यामुळेच होते, शेतीच्या विकासामुळे. म्हणून शेतीचं योगदान आणि शेतीची भूमिका ही फार महत्वाची. भांडवल निर्मितीमध्ये देखील शेतीचं महत्वाचं योगदान आहे. म्हणजे शेती भांडवल निर्मिती करू शकते, ग्रामीण कल्याण करू शकते, किंमत स्थैर्य प्रस्थापित करू शकते, अंतर्गत व्यापार आणि वाहतूक या सेवेचा विस्तार करू शकते. कारण आपल्या देशाची अर्थव्यवस्था जी आहे ही लोकशाही तत्वावर आधारलेली आहे. आणि म्हणून लोकशाही देशामध्ये जर शेतीचं क्षेत्र विकसित आणि सुदृढ जर नसेल
तर बहुसंख्य ग्रामीण भागामध्येच नव्हे तर शहरी भागामध्ये देखील लोकांच्या मनामध्ये असमाधानाची भावना निर्माण होते. कारण की सरकारने लोकांच्या कल्याण करण्यासाठीची भूमिका त्याला करायची आहे. मग लोकांचं कल्याण झालं पाहिजे, लोकांचं आर्थिक कल्याण झालं पाहिजे, लोक मानसिकदृष्ट्या समाधान असले पाहिजे, शारीरिकदृष्ट्या लोकांना निरोगी असले पाहिजे. हे सगळ्या प्रकारचं वातावरण देण्याची जी भूमिका आहे ती सरकारची आहे. म्हणून सरकारने लोककल्याणकारी राज्याची भूमिका स्वीकारलेली आहे. आणि अशा राज्यामध्ये जर लोकांचं कल्याण, लोक जर समाधानित जर नसेल तर त्याला विकास म्हणता येणार नाही. म्हणून लोकशाही देशामध्ये जर आपलं शेती क्षेत्र जर विकसित नसेल, सुदृढ नसेल, तर बहुसंख्य ग्रामीण भागातील लोकसंख्या समाधान राहत नाही. म्हणून ग्रामीण भागातील लोकसंख्येचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. म्हणून त्या भागातली शेती विकसित झाली पाहिजे, त्या शेती क्षेत्रामध्ये सुधारणा झाल्या पाहिजे. नाहीतर त्याचा परिणाम काय होतं, सरकार चालवणं देखील अवघड जातं. आता आर्थिक विकासासाठी काही गोष्टी फार गरजेच्या आहेत. एक तर आर्थिक विकास करायचा असेल तर आर्थिक परिस्थिती चांगली पाहिजे. मग त्याच्यात कृषी, उद्योग, सेवा आणि याच्याशी संलग्न क्षेत्र, त्याच्यामध्ये सुधारणा, त्याच्यात रोजगार, उत्पन्न पातळी, दरडोई उत्पन्न, लोकांचा उपभोग, लोकांची मागणी, होणारा पुरवठा, हे आर्थिक घटक मजबूत असले पाहिजे. त्याचबरोबर सामाजिक घटक देखील तेवढेच मजबूत असले पाहिजे. सामाजिक सांस्कृतिक घटक तेवढे मजबूत असले पाहिजे. कारण की धर्माचा, जात, धर्म, सामाजिक ताण तणाव या सगळ्यांचा परिणाम समाजामध्ये अस्थिर्य निर्माण होतं, देशामध्ये अस्थिर्य निर्माण होतं आणि त्याचा परिणाम देशाच्या विकासावर होतो. म्हणजे आर्थिक घटकाचा परिणामही देशाच्या विकासावर होतो, तसा सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांचाही परिणाम देशाच्या विकासावर होतो, तसा राजकीय ताण तणाव जे आहेत त्याचाही परिणाम देशाच्या आर्थिक विकासावर होतो. म्हणून याच्यामध्ये किमान स्थिरता असली पाहिजे. म्हणजे राजकीय ताण तणाव नको आहेत, आर्थिक घटक मजबूत असावेत, सामाजिक आणि सांस्कृतिक घटक यांच्यामध्ये एकोपा असला पाहिजे. या सगळ्यांचा परिणाम देशाच्या आर्थिक विकासावर होतो. नसता आता आपण पाहिलं की जर या सगळ्यांचा परिणाम जर शेती क्षेत्रावर जर होत असेल तर शेतीचं क्षेत्र असमाधान राहतं. आणि म्हणून मग शेतकरी काय करतो, त्याच्या शेतीच्या शेतमालाला जर किंमत नाही मिळाली तर शेतकरी ज्या लोकांकडून त्याने कर्ज घेतलेलं आहे त्या कर्जाची परतफेड त्याच्याने होऊ शकत नाही, कारण शेतीचं उत्पादन वाढलेलं नसतं. शेतीचं उत्पादन वाढलेलं जरी असेल तर शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य किंमत न मिळाल्यामुळं त्या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च भरून निघेल एवढे उत्पन्न त्याला जर नाही मिळालं तर तो आपल्या मुलाबाळांवर खर्च करू शकणार नाही, त्यांच्या शिक्षणावर खर्च करू शकणार नाही, तो त्यांच्या विकासावर खर्च करू शकणार नाही आणि परिणामी ज्यांचं कर्ज घेतलं त्या कर्जाची परतफेडही तो करू शकणार नाही. अशा विवंचनेमध्ये मग शेतकरी जीवन जगतो आणि अशा विवंचनेमधून मग तो त्याच्या मानसिकदृष्ट्या तो विकलांग होतो आणि परिणामी तो आत्महत्या करायच्या मार्गावर लागतो. म्हणून शेती विकसित असली पाहिजे, शेतकरी समाधानी असला पाहिजे, आत्महत्येचं प्रमाण वाढणार नाही. आता ही आत्महत्या फक्त सरकार, आता याला आत्महत्येचं कारण फक्त सरकारच आहे असंही नाही. दुष्काळाची परिस्थिती, आता दुष्काळ तर काही सरकार आणत नाही, पावसाळा सरकार आणतो का, नाही. हे नैसर्गिक आपत्ती आहेत. या नैसर्गिक आपत्तीचा धसका जर त्याला जर बसला तर शेतकऱ्यांवर वेगळा परिणाम होऊ शकतो, त्याचा परिणाम विकासावर होऊ शकतो, त्याचा परिणाम शेतीवर होऊ शकतो. मग दुष्काळ असेल, शेतकऱ्यांची आत्महत्या असेल, पाण्याची कमतरता असेल, शेतीमध्ये छुपी बेरोजगारी असेल, आयात निर्यातीवर बंदी घातली गेली असेल, हमीभावाच्या संदर्भामध्ये समस्या असतील, कर्जमाफीच्या संदर्भातल्या समस्या असतील, अशा अनेक मुद्द्यांसाठी शासनाला जबाबदार धरलं जातं आणि लोकांमध्ये काय होतं, मग ताणतणाव वाढतो आणि त्याचा परिणाम मग लोकशाहीच्या व्यवस्थेवर संकट निर्माण होतात, राजकीय सत्तेमध्ये बदल होतो
आणि या सगळ्यांचा परिणाम मग कशावर होतो? शेतीवर होतो. मग शेतीमध्ये त्याचा परिणाम झाला तर अर्थव्यवस्थेमध्ये अनेक अडचणी निर्माण होण्यावर त्याचा परिणाम होतो. आणि म्हणून शेती क्षेत्र आणि शेती क्षेत्राशी संबंधित ज्या काही सुधारणा किंवा जे काही घटक शेती क्षेत्राच्या विकासासाठी नव्हे तर सर्वांगीण देशाच्या आर्थिक विकासासाठी जबाबदार असतात त्या घटकांवर विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याला सांगता येतं की या औद्योगिक उत्पादनासाठी लागणारा जो काही कच्चा माल आहे तो औद्योगिक उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल देखील या शेतीमधून जर उपलब्ध जर होत असेल तर त्याच्यामुळे शेतीमुळे औद्योगिक बाजारपेठ जे आहेत त्या बाजारपेठेचा विस्तार होतो. उत्पादनामध्ये वाढ होते, शेतीची उत्पादकता वाढते, शेतकऱ्यांची खरेदी शक्ती वाढते, औद्योगिक वस्तूसाठीचं उत्पादन आणि त्याची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आणि त्याचा परिणाम औद्योगिक विकासामध्ये वाढ होऊन औद्योगिक उत्पादनामध्ये वाढ होऊन आर्थिक विकासाचा दर देखील काय होतो? वाढतो. म्हणून आर्थिक विकासासाठी शेती क्षेत्राची सर्वांगीण प्रगती होणं गरजेचे आहे. म्हणून शेतीची भूमिका ही फार महत्वाची. कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासामध्ये वाढ करायची असेल, कोणत्याही देशाच्या सर्वांगीण विकासामध्ये जर वाढ करायची असेल तर आपल्याला शेतीला एवढं मोठं महत्व देणं गरजेचं आहे की खूपच. कारण आपल्यापुढे आता खूप मोठे आव्हान उभे राहणार आहे. वाढती लोकसंख्या, त्यालाही जगवायचं आहे, त्याला निवासाच्या सोयी देखील उपलब्ध करून द्यायच्या आहेत, त्यालाही जमीन लागते. 140 कोटी लोकसंख्या, अन्नधान्य उत्पादन करून द्यायचे, त्यालाही जमीन लागते. बरं, अन्नधान्य उत्पादनासाठी जमीन लागते. 140 कोटी लोकसंख्या आणि पुढे वाढत जाणाऱ्या लोकसंख्येला निवाऱ्याच्या सोयी उपलब्ध करून द्याव्या लागतात, त्यालाही जमीन लागते. आणि या सगळ्यांच्या विकासासाठी पायाभूत सुविधा निर्माण कराव्या लागतात, त्याही पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी जमीनच लागते. मग आता एवढी मोठी जमीन आणायची कुठून? मोठा प्रश्न आहे, बरोबर का नाही? मग कुठंतरी यामध्ये आपण योग्य त्या पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. आणि शेतीचं महत्व जे आहे हे शेतीचं महत्व आपण कमी करून चालता कामा नये. शेतीचं महत्व अनन्य साधारण आहे. कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासामध्ये शेतीचं महत्व हे कमी नाही, शेतीचं महत्व हे अनन्य साधारण अशा प्रकारचं आहे हे आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येतं. म्हणून कोणताही देश असेल, तो विकसित देश असो किंवा तो विकसनशील देश असो, प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचं महत्व आणि शेतीच्या विकासाला अनन्य साधारण महत्व आहे. आज जरी राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेतीचा वाटा जरी कमी असला तरी शेतीला गौण स्थान देता कामा नाही. आणि तर नाहीच मुळामध्ये, कारण सगळ्यांचा विकास पायात शेती आहे. म्हणून मी म्हटलं की ऍग्रिकल्चर सेक्टर इज अ बॅकबोन्स ऑफ अवर इंडियन इकॉनॉमी. कणा आहे तो आपला, त्याच्यावर संपूर्ण व्यवस्था उभी आहे आणि ह्यालाच आपण गौण स्थान देऊन कसं चालेल? शेतीचं महत्व हे अनन्य साधारण आहे. पुढल्या भागामध्ये आपण पाहूया या शेतीचं महत्व. आपण पाहिल्याच्या नंतर या शेतीची प्रगती जी आहे ही प्रगती कशी झाली आहे आणि पुढे शेतीची उत्पादकता ही कमी असण्याचे कारण काय, भारतामध्ये शेतीची उत्पादकता कमी असण्याची कारण काय, त्या भागांवर आपण पुढील विषयावर आपण चर्चा करूया. ठीक आहे, ओके, थँक्यू.